तर कसे आहेत मंडळी? बऱ्याच दिवसानंतर भेटते ब्लॉगिंग वरती. डोळे सुजलेले आहेत, रात्री खूप लेट झोपलोय आणि शॉपवरून लेट आलो आणि लेट झोपलो. आता वाजले सकाळचे 8:30 आणि निघालो शॉपवरती जायला. बघू शकता डोळे कसे सुजलेत. तर काय नाही मित्रांनो, आपल्याला तर त्याची सवयच आहे, कारण की लेट झोपायचं आणि लवकर उठायचं शॉपवरती जायला. आणि विषय असा आहे मित्रांनो की आपला तर विषय असा आहे मित्रांनो की भरपूर दिवसातून ब्लॉगिंग स्टार्ट केलेली, कारण की भरपूर जण बोलत होते की ब्लॉगिंग तू पुन्हा एकदा स्टार्ट करून तर बघ. तर मित्रांनो त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा ब्लॉगिंग स्टार्ट केलं, तर फक्त स्टार्ट नाही केली आहे, तर मित्रांनो 50 दिवसाचं चॅलेंज घेतलेलं आहे. तर बघूयात 50 दिवसामध्ये आपल्याकडून काय काय होतं, आणि खरंच मी प्रयत्न नक्की करणार आहे 50 दिवस ब्लॉग टाकायचा. तर मित्रांनो आता विषय असा आहे की आपल्या चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपला हा नवीन ब्लॉग म्हणजे इतक्या दिवसातून आलेला नवीन ब्लॉग हा कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा. आणि मला तरी वाटतं ब्लॉग जास्त मोठा नसेल तर शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो आता घेतो नाश्ता करून, तुम्ही बघू शकता नाश्त्याला मस्त आहे की आपल्याला मटरची भाजी आणि मस्त आता गरम करून घेते. मम्मी नाही ना, मम्मी असली नसली ना घरात की सगळं स्वतःच्या हाताने करायला लागतं. आता घेतो नाश्ता करून, कारण की भूक लागले आणि डबा पण घेऊन जायचंय, कारण की भरपूर दिवस बाहेरचा खात होतो. तर आता सगळं पहिल्यासारखं मनावरती घ्यायचं ठरवलंय. तर आता घेतो नाश्ता करून, तर भेटूया आता आपण डायरेक्ट निघण्यावरती. तर गाईच सकाळ सकाळीच झालेली एक विषय, कारण की आपल्या गाडीचा टायर झालेला पंक्चर. तर आता आलेलो एटीएम मध्ये, एटीएम मधून कॅश काढली, कारण की कॅश नव्हती माझ्यासोबत. काय आता जातो पंक्चर काढून घेतो. काम 25 झालेलं आहे सकाळ सकाळी. कामात काम वाढलेलं आहे, दुकानावरती जाण्याच्या आधीच काहीतरी लागलेलं आहे पाठी. तर जातो, घेतो टायर पंक्चर काढून घेतो. तर आता घेऊन आलेलो आहे गाडीला आपल्या पंक्चर करायला. काय वाटायला माहिती का मित्रांनो, भरपूर दिवस झाले जरा हवा जातच होती, पण मी दुर्लक्ष केला. आणि काल आपला चिराई बाई गाडी घेऊन गेला होता आणि पूर्णच गाडीची हवा गेली. पण त्याच्या आधीपासूनच ते चालू होतं शॉर्ट. बघूयात मित्रांनो कधी येते आपल्या जवळ पण मोठी गाडी. असं जेव्हा बघतो ना, असं वाटतं खरंच मित्रांनो आपल्याकडे पण लवकर गाडी यावी. आली असती दिवाळीला, पण थोडे प्रॉब्लेम झाले त्याच्यामुळं थांबलो जरा विषय. तर बघूया आता, आपल्या गाडीने 5 वर्ष तर आपल्याला चांगली साथ दिलेली आहे. आता ती थोडं थोडं काम काढायला लागलेली आहे. आता आवाज पण भरपूर येते गाडीतून. तिला पण सर्व्हिसिंगला टाकायची आहे, पण बघू येऊ लवकरच आपण मोठी गाडी. सध्या आपली आहे ती आहेच. आता आलेलो आहे आपल्या शॉप मध्ये मित्रांनो. भरपूर वेळ झाला, कारण की माझे 2 तास तर चौक मध्येच गेले, कारण की आपला टायर आहे ना जो, तो पूर्ण जाम झाला होता, तो निघत नव्हता टायरवाल्याकडून. तर मग त्यानंतर मी गेलो गॅरेज मध्ये, गॅरेजवाल्याकडून टायर खोलून घेतला आणि मग तो पुढे झाला. तर मला भरपूर वेळ त्यातच गेला. आता आलोय शॉप वरती, तर सगळं अजून आवरलेलं नाहीये काहीच. तर म्हटलं पहिला ब्लॉग बघूयात. तर आता सगळं घेतो आवरून. पण मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आता ना मी एक प्रमोशन बद्दल ऐकलं, आणि जर तो प्रमोशन जर आपल्याला भेटला ना मित्रांनो, मला आता सांगतो या व्हिडिओमध्ये, सगळं ओके मग थँक्यू होईल. बघूयात, प्रयत्न करत तर आपल्याला प्रमोशन भेटतोय का. आणि आता सगळं घेतो आवरून, कारण की सगळं रात्री तसंच ठेवून गेलो होतो. तर राहा तुम्ही ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत. आजच्या दिवसभरात काय काय होतं ते बघूयात. आपल्याला अजून रील शूट करायची, कारण आपल्याला इंस्टासाठी कंटेंट नाही राहिलेला आहे. तर भेटूयात आता पुढे. आणि बघू शकता आपल्या चिरायूला घ्यायला, आणि त्यासोबत आपला शुभम भाऊ सुद्धा आहे, कारण की आपलं शूट करायला कोण नाही. आता आपला बराच दिवस झाला, माणूस जरा गेलाय बाहेर. आपला चिरायूच आपले सगळे व्हिडिओ वगैरे बनवत असतो. तर मित्रांनो आता चाललोय चिरायूला घेऊन आपल्या शॉप मध्ये. आपला कॅफे साईडलाच आहे. तर जरा आम्ही गाणी वगैरे बोलत होतो. तर तो पण आता क्रिएटर होत चाललाय, टाइम टू टाइम रील टाकतोय. तर भावाचा आपला आयडी देतो इथे, त्याला जाऊन फॉलो करा. आणि नाही, फॉलो करा भावाला. तर बघूयात काय काय होते गाईज. विषय तर एकदम टॉपचा आहे, आणि आपल्याला लवकर सबस्क्राईब करा. जो जो व्हिडिओ इथपर्यंत बघतोय त्यांनी जाऊन प्लीज गाईज सबस्क्राईब करा. जर माझे सबस्क्रायबर जर 5,000 झाले, तर मी शुभम भाऊला एक कोल्ड कॉफी देईल माझ्या व्हिडिओ. तर काहीच बघू शकता आता मी करतोय शूट, आणि तुम्ही बघा भरपूर जण विचारतात की तू शूट कसं करतो डबल रोलचा. तर तुम्ही आता बघा शेवटपर्यंत कसं शूट करतो. चलो सर, रेडी, रोलिंग, रेडी का? हो दादा, मी एक 10-15 मिनिटांमध्ये पोहोचतो. हो आलो लगेच. बरं मी काय म्हणतोय, मी जरा 2 तासासाठी बाहेर चाललोय, दुकान तुझ्यावरती सोडून जातो. अरे बघ कसं असतं ना, दुकानाला कुलूप लावणं सोपं असतं, पण म्हणून नाही तर माझे म्हणून
आता हे तुझं दुकान मी माझं समजून सांभाळते. तर काहीच आता आपला एक पहिला रोल झालेला आहे. आता सेकंड रोल जो आपल्या कामगारच आहे आणि मी तो स्क्रिप्ट वाचते बघायला. आपलं एकदम सिस्टमॅटिक काम असतं, असं काही आपण बनवत नाही. स्क्रिप्ट पहिलं बनवतो, त्याच्यानंतर स्क्रिप्ट वाचून घेतो व्यवस्थित आणि त्यानंतर डायलॉग पाठ करून मग बोलतो. काय पण आलं मनात घे उचलतो विषय मस्त. तर गाईज आता चाललो आहे घरी. आता वाजलेले 9:30 आणि हा होता आपला अख्खा दिवस. पण आपल्या या व्लॉग मध्ये एवढं काही खास नव्हतं. पण मित्रांनो टेन्शन घेऊ नका, आपल्या पुढच्या व्लॉग मध्ये खूप काही खास असणार आहे. कारण की आपल्याला घ्यायचा होता 50 दिवसाचा चॅलेंज. तर त्याच्यासाठी हा होता आपला एक स्टार्टअप. तर मित्रांनो पुढे आपले एकदम कडक असे व्लॉग येणार आहेत. त्याच्यामध्ये मी पूर्ण आपल्या शॉप बद्दल पण तुम्हाला सांगणार आहे आणि मी स्टॉक वगैरे कुठे आणायला जातो तर ते पण असणार आहे. आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात मित्रांनो पुढच्या व्लॉग मध्ये.